हॅलो. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगणार. प्रकाश 11 खुटे विरुद्ध टॉच कुंबोली संघानं जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आलेत आणि त्यानंतर कुंबोली संघासाठी एक हडलक असेल, कारण जो 12वा खेळाडू आलाय त्याच्याकडे शूज नाही आहेत. आणि त्यानंतर 2 धाब्यांची पेनल्टी. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती काय घडलं जातंय. यस, पायाला लागलाय. यस, पेनल्टी नसेल, कारण 12वा खेळाडू आमच्याशी बोलत नाहीये तर आम्ही सरळ सांगणार की शूज नाहीयेत, त्यानंतर मात्र पेनल्टी मिळेल. परंतु त्याचे दुखापत झाले त्या कारणास्तव त्यानं शूज घातले नाहीत. चालेल. यस, पेनल्टी जी दिली होती ती कॅन्सल झाली आणि त्यानंतर चंद्रकांत थांबत नाहीये, स्वतःला सिद्ध करतोय. पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार रमाकांत या गोलंदाजावरती करतोय. पहिल्याच चेंडूवरती लॉंग ऑफच्या वरतून उडवला, षटकार आला. हॅलो. अगदीच्या ठिकाणी सन्माननीय श्री महाराष्ट्र पोलीस जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, आमचे परमित्र अगदीच जयेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभगमन झाले. त्यांचं देखील श्री स्वामी समर्थ पलदरी ठाकूरवाडी या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. अगदीच वेळात वेळ काढून ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया या ठिकाणी स्वागत आणि कौतुक. अगदीच ऑन द वे होते, अगदीच रस्त्यामध्ये आम्हाला या ठिकाणी भेटले आणि निश्चितच त्यांना या ठिकाणी आम्ही अगदीच आमच्या विनंतीस मान देऊन ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि कमलशेठ पिरकडे यांना विनंती करेन की मायेचे उबदार शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा. या जयेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा. अतिथी देवो भवई आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर जाऊया मैदानच्या आतमध्ये. स्कोअर कार्डवरती धावसंख्या अगदीच खराब फिल्डिंग पाहायला मिळतंय लॉंग स्टॉपमध्ये. जर विचार केला तर शेवटच्या मोमेंटला जर विचार केला ना तर निश्चितच चेंडूला अडवलं गेलं. पंच बायची धाव, एक दोन धावा ना, एकच. तर फर्स्ट राऊंडचा तिसरा सामना या ठिकाणी आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये. एकीकडे टीम आपण पाहतोय प्रकाश 11 गोटे विपक्ष कुंभिवली, या दोन टीम दरम्यान क्लीन बॉल दांडी गोल एस टी उद्ध्वस्त या ठिकाणी केली जाते. अगदीच या ठिकाणी क्लीन बॉल या ठिकाणी केला जात आहे. दांडी गोल खेळल्या, एस टी उद्ध्वस्त या ठिकाणी मात्र नक्कीच केल्या. अजून एक धक्का बसेल. स्कोअर कार्डवरती धावसंख्येचा विचार केला ना तर धावपलकावर धावसंख्या आल्या त्या 8 धावा. खूप चांगली लढत या ठिकाणी आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडचा तिसरा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. 8 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. कुंभोली टीम या ठिकाणी बॅटिंग करताना आपण पाहतोय. टॉस जिंकला होता अगदीच प्रकाश 11 घोटे टीमनं आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. बट इन्व्हाइट केलं, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं अर्थात कुंभोली टीमला. आणि कुंभोली टीम आत्तापर्यंत चला न्यू बॅटर लगेचच रेडी राहायचं आहे, कोणताही विलंब नको आहे. आणि न्यू बॅटर अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय 27 चौथ्या क्रमांकावरती मैदानच्या आतमध्ये. सलामीच्या दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी स्वस्त्यात बाद झाले आहेत. टीम कुंभिवली संघाचे न्यू बॅटर युनाइट क्रमांक 4 वरती संतोष जनार्दन आणि संतोष ही जोडी या मैदानच्या आतमध्ये. सतीश क्षमा असावी, सतीश जनार्दन आणि सतीश ही जोड खुली मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 4 चेंडूचा एकंदरीत इथून खेळ संपला गेला. एकंदरीत विचार केला तर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातील ते 4 धावा, 8 धावा क्षमा असावी.
4 चेंडूचा खेळ संपला, 8 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. बॅटची टॉपेज लागले आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन, अजून एक विकेट. गेल्या पावली मात्र या ठिकाणी माघारी धाडलं जाते फलंदाजाला. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर बॅटर देखील या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये आला होता, त्याला देखील इथून स्वस्तात परतावं लागतंय. डीजा प्रमाण आणि चेंडू येतोय सीमारेषा पार 6 धावींसाठी. षटकार. अगदीच्या फिल्डरची थोडीशी हाईट कमी पडली. जर का थोडीशी हाईट असते ना कदाचित हा चेंडू अडला असता, परंतु इथून आपण पाहतोय षटकाराला. या षटकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 14 अंकावरती. सातत्यानं चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळत्या. ऑन स्ट्राईकचा फलंदाज. जोरदार अपील, परंतु बॅटची लिडिंग एज लागले, आतील कडा लागले. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जशी अपील केली, अपील मात्र या ठिकाणी उचलून धरली गेली आणि निश्चित या ठिकाणी विकेटचा पतन. चला दोन्ही पंच दोघांमध्ये डिसिजनच्या अगदी धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी वेळात वेळ या ठिकाणी दिलात त्याबद्दल संपूर्ण आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपला स्वागत या ठिकाणी करतोय. आणि अगदीच या ठिकाणी व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं रजा घेत असताना आपण पाहतोय जयेश पादरी साहेब. अगदी त्यांनी नुकतीच्या स्पर्धेला या ठिकाणी भेट दिली. यस, पंचांचा निर्णय आला. अगदीच या ठिकाणी अपील जोरदार केले होते, परंतु पंच पहा आपल्याकडनं चुका होणार नाही त्याची दक्षता मात्र आपण घ्या. वेळेत दोघांमध्ये डिस्कस केलं गेलं. पंचांना देखील डाऊट होता, परंतु या ठिकाणी मेन पंचांनी योग्य निर्णय दिला आणि अगदीच या ठिकाणी नॉट आउट. यावेळेस चांगला फटका इथे फसवला. अगदीच या ठिकाणी मागील चेंडूला जरूर या ठिकाणी जर आपण पाहिलं ना, परंतु या चेंडूला आपण विचार केला तर फसवलं गेलं. विकेटचं पतन. अगदीच या ठिकाणी परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक या ठिकाणी डाऊन झाला एकंदरीत 4था विकेट. यावेळेस चांगला फटका. अगदीच कार्पेट लेवलने यावेळेस चेंडूला खेळला. एक्स्ट्रा कव्हरवर शतरक्षक आलाय. सिंगल मात्र फास्ट आली. एका धावेच्या बराबरीनं आता टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 अंकावरती. दुसरे षटक मार्गस्थ. चांगली गोलंदाजी म्हणावं लागली. एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतर केलेला कमबॅक खूप चांगला राहिला गोलंदाजाचा. यावेळेस चांगला फटका. पुन्हा एकदा सिलिमिडॉनमध्ये रनआउटची संधी. याच उंगली उठी मतलब दुर्घटना घटी. विकेटचं पतन. अजून एक धक्का. विकेट क्रमांक गमावलाय. 5वा धक्का या ठिकाणी बसतोय
अगदीच कुंभिवली टीमला प्रकाश शिलवण गोटे टीम खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये सनी अतिशय चांगली गोलंदाजी. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय अमित. शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल. सनीचा पुढील बॉल यावेळेस अगदीच ओव्हर क्रमांक 1-2 देखील संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत कार्डवरती धावसंख्या आपण पाहू शकाल. अगदीच 15 धावा. चांगली धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. प्रकाश शिलवण घोटे टीम अगदीच पेन तालुक्यातून बिलॉंग करून आलेली टीम आपण पाहतोय. अर्थात प्रकाश शिलवण घोटे टीम खूप लांबवरचा प्रवास. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खूप लांबवरच्या अगदी दूरवरच्या टीम आपण पाहतोय, ज्यांना खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला, आपली नावनोंदणी केली आणि आयोजकांच्या विनंतीस मान देऊन खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी देखील उपस्थित राहिल्या. त्या सर्वच टीमचं, कर्णधारांचं, त्यांच्या पाठीराख्यांचं, सपोर्टरचं अगदीच श्री स्वामी समर्थ पलद्रे ठाकूरवाडी या नाईट रजनी शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. 2 ओव्हरचा खेळ जवळपास संपला गेला आहे. 4 विकेट जवळपास आपण पाहिल्या, आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. अगदीच प्रकाश शिलवण घोटे टीमच्या या 2 गोलंदाजांनी पहिले षटक हाताळलं, जिथं रमाकांतनं, दुसरे षटक सनीनं आणि तिसरे षटक विजय हा गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय. यास इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी येत असताना अवांतर धावसंख्येने भर पडले गेले. 16 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट मैदानच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून खेळलं जात आहे. दोन्ही टीम आपण पाहिलं ना रे, एकीकडे टीम आपण पाहतोय खालापूर तालुक्यातील पंचांकडे दाद मागत होता, पण तो अमान्य केले दाद पंचांनी देखील. इट्स अ डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. पहिला चेंडू जवळपास या ठिकाणी स्वेअर फेकला, परंतु तदनंतर इथून डॉट आला. एकीकडे खालापूर तालुक्यातील टीम कुंभिवली, त्यांना फाईट करताना आपण पाहतोय. प्रकाश शिलवण घोटे टीम अगदीच पेन तालुक्यातून बिलॉंग करून आलेली टीम. पुन्हा एकदा दाद मागितले जाते, परंतु ऑफस्टमला चेंडू ठेवला. वाईट यॉर्करचा सातत्याने प्रयास यशस्वी ठरला आहे गोलंदाज विजयीचा. डॉट टेकिंग गोलंदाजी होत असताना आपण पाहू शकाल विजयच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिले विजयची देखील. कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न प्रकाश शिलवण घोटे टीमचा या कुंभिवली टीमला विचार केला तर हाच संघ ज्यानं खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला ना, खरं अर्थानं एक चॅम्पियन टीम आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर ही कुंभिवली टीम, त्यानं खऱ्या अर्थानं जर विचार केला तर मुंडेवाडी नाईट रजनी शृंखलेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक खऱ्या अर्थानं पटकावलं होतं आणि चॅम्पियन संघ. परंतु त्यांनी खऱ्या अर्थाने इथे चॅम्पियनसारखं खेळायला हवं होतं, परंतु जशा 4 महत्त्वाचे विकेट या ठिकाणी गमावलं ना, तसा खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रेशर आला. यावेळेस चांगला फटका. लॉंग ऑफ एरियामध्ये शतरक्षक आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन देखील आहे. चेंडूला उचलफेक केली जाईल, तोपर्यंत मिळेल ते 1 धाव. एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 17 या अंकावरती. 17चा खतरा कोणासाठी. 5 बॉल तर एकंदरीत या षटकातील संपले. शेवटचा बॉल इथून शिल्लक. यावेळेस यस पाहूया. ओव्हर क्रमांक 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांते स्कोर कार्डवरती धावसंख्या 17 धावा. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही या डॉट बॉलाला शेवटचा देखील आणि धावफलकावर धावसंख्या आल्या त्या 17 धावा.
तर नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येईल जोरदार अपील अगदीच पंचांनी बोट मात्र या ठिकाणी जवळपास उंचावलंय. जगदीश हा गोलंदाज आपण पाहतोय. सांगी कोटीतील चौथं वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक. यावेळेस चांगला फटका, उशिरा का होईना एक चांगला फटका येत असताना आपण पाहतो. एक दमदार स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतो 4 धाव्यांसाठी. संघर्षातून निर्माण केलेला संघर्षमय चौकार. अगदीच आणि इथून जर का आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल चौकाराला विकेट झाली. त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट डॉट. अद्याप 2 बॉलचा इथून खेळ शिल्लक. एक लास्ट स्कोरिंग मॅच होते की काय असं चित्र. कारण कुंभिवली संघाचा देखील विचार केला ना तर त्यांच्याकडे देखील एक चांगली गोलंदाजी आहे. त्याच्यामुळे हा सामना देखील गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी. तर वाडा संघनायक आणि मोसारा संघनायक आपण टॉससाठी या. लॉ स्कोरिंग मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येईल अगदीच मोसारा विपक्ष वाडा. दोन्ही टीम दूरवरच्या आहेत आणि दोन्ही टीम दरम्यान टॉस केला जाईल. खरं तर विचार केला तर दोन्ही दूरवरच्या टीम. चला टॉस करायचा. सन्मान्य आयोजक नागेश उघडे यांना विनंती करेन की आपण टॉस देखील करायचे दोन्ही टीम दरम्यान. चला फील्ड लावा, फील्ड सेट करा आणि चला प्रकाश शिरवण गोटे टीम आपण आपले सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायचे.
तर चला सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये मनोज आणि अमोल ही सलामीची जोडी प्रकाश शिलोन घोटे टीमची. दोन्हीही चांगले खेळाडू मैदानच्या आतमध्ये आहेत. P1चा पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज कोंबिवली टीमकडून. खऱ्या अर्थाने एक चॅम्पियन संघ. अगदीच कर्जत तालुक्यामधील मुंडेवाडी ही स्पर्धा रंगली होती. नाईट रजनी शुक्ला त्या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ. इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जाईल फाईन लेग एरियामध्ये. बाउंड्री लाईन क्लिअर करसना येतोय चौकार. आमचे डीजे मास्टर देखील थोडेसे सुस्तावले. जसे चौकार षटकार जातील तसे लगेच दोन या ठिकाणी वाजलीच पाहिजे. अगदी याचं पिन लागत नाही, परंतु पिन तुम्हाला लावावी लागेल. जर तुम्ही पिन लावली नाही तर मात्र आयोजक आमचे थोडंसं या ठिकाणी नाराज होतील. यावेळेस चांगला फटका. इथे फिडिंग एरिया खूप चांगली कव्हर केल्या. अगदीच शिल मिडॉनमध्ये जर आपण शॉर्ट मिडॉनमध्ये जर का आपण पाहिले ना, खूप चांगले क्षेत्ररक्षण. 38 सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, शिली मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक, स्वतः गोलंदाज शिली मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक, शॉर्ट मिडॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात. त्या पण एकदा अलंग द कार्पेटना डोळ्या देखत त्या ठिकाणी चोरी केली जाते. शिंगलला प्राधान्य दिलं. अगदी डोळ्या देखत एक शिंगल मात्र या ठिकाणी चोरून काढले. शिंगलला मात्र स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 5च्या अंकावरती. 22चं टार्गेट आहे. 24 बॉल 22 धावींची गरज. मापक असा लक्ष. गोलंदाजी खूप धारदार या कोंबिवली संघाकडे देखील आहे, परंतु किती धावा या षटकामध्ये येतील. यावेळेस मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, धमाका केलाय, चांगली फिल्डिंग. स्वतःला सावरला, चेंडूला अडवलं गेलं. परंतु इथून जर का आपण पाहिलं ना, फक्त एक धाव. फिल्डिंग डिपार्टमेंट पहा काय जबरदस्त फिल्डिंग केल्या. जवळपास आपल्या टीमसाठी 3 धावा या ठिकाणी वाचवल्या. तितकी जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाल्या. विचार केला तर चांगली गोलंदाजी. अगदी जवळपास डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला आणि एक वाडिश लॉंग ऑफमध्ये 38 सर्कलच्या बाहेर. अगदीच चांगली फिल्डिंग एरिया. फिल्डिंग डिपार्टमेंट जर आपण विचार केला तर खूप चांगलं सजवलं गेलं कोंबिवली टीमच्या माध्यमातून. पुढील बॉल. यावेळेस मोठा फटका, धमाका केलाय. फटका खूप चांगला आहे, दमदार स्ट्रोक, चेंडू जाईल. स्टेट ड्राईव्ह खेळत असताना येतोय 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. जवळपास षटकार जरूर इथून आपल्याला पाहायला मिळेल. षटकारनं मात्र टीमची टोटल धावसंख्या, गोलंदाजी थोडीशी हवा काढली जाते. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका, दमदार स्ट्रोक. या पहिल्या षटकामध्येच खऱ्या अर्थानं 22चं टार्गेट होतं. या पहिल्या षटकामध्ये या मॅचची हवा काढल्या. 18 धावा स्कोअर कार्डवरती. रेडी रहा मोसारा. आणि चला टॉस करायचा. सन्मान्य आयोजक नागेश उघड्या यांना विनंती करा, आपण टॉस करा. मॅच संपत आले जवळजवळ. हा कॅश पहिले इम्पॉर्टंट आहे ते महत्वाचं आहे. प्रवेश निश्चित होणं तितकं जरुरी आहे जितकी की मॅच खेळण्या अगोदर प्रवेश निश्चित होणं खूप महत्वाचं आहे आणि तेच या ठिकाणी केलं जात आहे. आमचे आयोजक नागेश उघडा खूप हुशार व्यक्ती आहे आणि इथे आपण पाहतोय विकेट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. पाहता पाहता सिंगल फाटवलं, डबलला प्राधान्य दिलंय. 2 धावा इथून सहज कंप्लीट केल्या जात आहेत. 2 रन इज कंप्लीट. 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 20च्या अंकावरती. जवळपास 10 मिनिटांमध्ये हा सामना फिनिश करण्याचा मानस या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रकाश शिलोन घोटे टीमचा. 2 धावींची गरज, 17 बॉल आणि 2 धावींची गरज. खूप खराब कामगिरी खऱ्या अर्थानं कोंबिवली टीमची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र डॉट टेकिंग गोलंदाजी. मोठा संघ आहे खालापूर तालुक्यातील. बऱ्याचशा स्पर्धेवरती खऱ्या अर्थानं ज्यांचा जर विचार केल्यानंतर बोलबाला राहिला बऱ्याचशा स्पर्धेमध्ये, परंतु आज खऱ्या अर्थानं या श्री स्वामी समर्थ पलतधरी नाईट रजनी शृंखलेमध्ये कुठेतरी एक खराब कामगिरी होत असताना आपण पाहिले. यावेळेस स्टेट ड्राईव्ह आणि विनिंग स्ट्रोक, विजयी षटकार, विजयी फटका. षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
ठरला